हॅलो विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ इयत्ता 10वीचे विद्यार्थ्यांना खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण सायन्स पार्ट 1चे जेवढे पण चॅप्टर आहेत ते सर्व रिवाईज करून घेणार आहोत. ही लास्ट टाईम रिव्हिजन असेल तुमची, तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, तुम्हाला खूप हेल्प होईल व्हिडिओला. तर चला आपण सुरू करू. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण सर्व माइंड मॅप बघणार आहोत. तर पहिला माइंड मॅप बघू आपण. चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन. हे तुमचं पहिलं चॅप्टर आहे बाळांनो, सायन्स पार्ट 1चं. तर बघा, याच्यात पहिला टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन. याच्यात दिलेला आहे कॅप्लर्स लॉ, नंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिब्युटल फोर्स, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, फ्री फॉल आणि एस्केप वेलोसिटी. तर एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर बघा, याच्यात काय काय टॉपिक आहेत, काय काय इम्पॉर्टंट आहे बघून घेऊ आपण. तर ग्रॅव्हिटेशनमध्ये काय आहे, युनिव्हर्सल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मासेस. ठीक आहे. तर ग्रॅव्हिटेशन आहे कॉज ऑब्जेक्ट्स टू फॉल टुवर्ड्स अर्थ. कोणताही ऑब्जेक्ट आपण वरती जर फेकला तर तो खालीच येणार. कशामुळे येणार? ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. आपला अर्थचा जो ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे त्याच्यामुळे तो आहे 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, ही व्हॅल्यू लक्षात राहू द्या. तर हा ग्रॅव्हिटेशन आहे. दुसरा आपल्याला दिलेला आहे कॅप्लर्स लॉ. कॅप्लर्स लॉ किती आहेत? 3 आहेत. तर बघा, पहिला आहे लॉ ऑफ ऑर्बिट्स. काय म्हणतो? प्लॅनेट्स मूव्ह इन इक्लिप्स अराउंड द सन. दुसरा लॉ ऑफ एरियाज. लाईन जॉईनिंग प्लॅनेट्स अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल टाईम. ही डायग्राम दिलेली आहे, डायग्राम करून ठेवा. त्यानंतर लॉ ऑफ पिरियड्स. तर स्क्वेअर ऑफ ऑर्बिट्स पिरियड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ सेमी मेजर ॲक्सिस. तर हे 3 लॉ आहेत तुम्हाला, कॅप्लर्स लॉ. त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिब्युटल फोर्स. तर बघा, सर्क्युलर मोशन काय असतं? मोशन अलॉंग सर्क्युलर पाथ. तर त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रिब्युटल फोर्स काय असतो? फोर्स टुवर्ड्स दी सेंटर किपिंग ऑब्जेक्ट इन सर्क्युलर पाथ. जो सेंटरला असतो, टुवर्ड्स दी सेंटर, त्याला आपण सेंट्रिब्युटल फोर्स म्हणतो. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतो? अवे फ्रॉम सेंटर. एक्झाम्पल काय आहे? सॅटेलाइट ऑर्बिट, कार ऑन कर्व रोड. ठीक आहे, हे सेंट्रिब्युटल फोर्सचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर न्यूटनने पहिला फॉर्म्युला दिला होता, एफ इज इक्वल टू जी इन टू, असा आहे बघा तुमच्या बुकमध्ये, M1 M2 डिवाइड बाय आर स्क्वेअर. तर हा तो फॉर्म्युला आहे. त्यानंतर जी काय असतो याच्यात? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. त्यानंतर एक्सप्लेन मोशन प्लॅनेट्स सॅटेलाइट. ठीक आहे, हे टॉपिक आहेत. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर याच्यात जी हा स्मॉल जी आणि कॅपिटल जी या दोघांच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आणि हा ग्रॅव्हिटेशन आहे. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला GM/r² आहे. डिपेंड्स ऑन अर्थ मास अँड रेडियस इन व्हेरिएशन विथ अल्टिट्यूड अँड डेप्थ. ठीक आहे. नंतर फ्री फॉल एक कॉन्सेप्ट आहे. त्याच्यात काय दिलं आहे? मोशन अंडर ग्रॅव्हिटी ऑनली. आणि इक्वेशन, हे 3 इक्वेशन आहेत. याच्यात V इज इक्वल टू U प्लस GT, S इज इक्वल टू UT प्लस हाफ GT², V स्क्वेअर इज इक्वल टू U² प्लस 2GS. तर बघा, हे व्हिडिओ काय आहे, आता लास्ट म्हणजे शेवट चालू आहे. तुमचं रिव्हिजन व्हायला पाहिजे, त्याप्रकारे सर्व टॉपिक्स आपण कवर करतो आहे. कोणकोणते टॉपिक्स आहेत तुम्हाला. नंतर एस्केप वेलोसिटी काय असते? मिनिमम वेलोसिटी टू एस्केप अर्थ ग्रॅव्हिटी. याचा फॉर्म्युला असतो रूटमध्ये 2gm/r. ठीक आहे, V इज इक्वल टू रूटमध्ये 2gm/r. नंतर एक्झाम्पल काय? रॉकेट लॉन्च आणि सॅटेलाइट एस्केप. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. तर बघा, 3-4 मिनटात तुमचा हा पूर्ण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर हा रिवाईज झालेला आहे. तर याच्यात आपण सर्व टॉपिक कवर केलेले आहेत. तर फक्त एकदा बघून घ्या, ओव्हरव्ह्यू घेऊन घ्या. तर लास्ट मिनिट तुमची एक रिव्हिजन होऊन जाईल की या चॅप्टरमध्ये काय काय गोष्टी आहेत. जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलवर, तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपण अपलोड करत राहतो. तर बघा, आता आपण दुसरं चॅप्टर बघून घेऊ. जरा लवकर करू, म्हणजे काय आहे, तुमचं लवकर रिवाईज होईल. ज्यांना स्लो वाटत असेल ते 1.25 किंवा 1.5वर बघू शकता, स्पीड वाढवून. तर आता आपण दुसरं चॅप्टर बघू. तर बघा बाळांनो, दुसरं चॅप्टर आहे तुमचं पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. तर याच्यात कोणकोणत्या गोष्टी आहेत जे इम्पॉर्टंट आहेत? तर याच्यात दिलेलं आहे एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, डोबेरायनर्स ट्रायड्स, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेट, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल अँड मॉडर्न पिरियॉडिक टेबल.
तर या चॅप्टरवर ही चांगले क्वेश्चन येतात. तर बघा याच्यात अजून काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. तर इलिमेंट्स जे आहेत, इलिमेंट्स ग्रुप बेस्ड ऑन सिमिलर प्रॉपर्टीज. त्यांच्या प्रॉपर्टीज जसे सिमिलर आहेत ना, त्याच्या बेसिसवर इलिमेंट्स ग्रुप बनवले गेलेले आहेत. तर पहिला एक आहे मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड्स. ठीक आहे. आपल्याला मेटल सगळ्यात जास्त माहिती आहेत, कारण की ते आपल्या डोळ्यासमोर असतात. नॉन मेटल खूप कमी आहेत आणि मेटॅलॉइड्स जे दिलेले आहेत आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये. डोबेरायन ट्रायड्स होता. ठीक आहे. तर ग्रुप ऑफ 3 एलिमेंट, 3 एलिमेंट्स होते. तर मिडल एलिमेंट जो होता त्याचा ॲव्हरेज प्रॉपर्टीज ऑफ 2 ऑदर. तर याच्या बेसिसवर होता. अर्ली अटेम्प्ट ॲट क्लासिफिकेशन. तर या गोष्टी होत्या डोबेरायन ट्रायडमध्ये. एक तुम्हाला माहितीच असेल बाकीच्या गोष्टी, जास्त एक्सप्लेन करत नाही, वेळ पण नाही आपल्याकडे तेवढं. नंतर आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. तर एव्हरी 8 एलिमेंट हॅज सिमिलर प्रॉपर्टीज ॲप्लिकेबल टू लाईटर एलिमेंट्स. लिमिटेशन फेल फॉर हेवियर एलिमेंट्स. ठीक आहे. तर हा फेल झाला होता, कारण की असं किती 56-55 एलिमेंट्सपर्यंत ठीक होतं, त्याच्यापुढे ते काम करत नव्हतं. त्यानंतर आहे मॅन्डेलिव्हज पिरियोडिक टेबल. तर बघा मॅन्डेलिव्हज पिरियोडिक टेबल जो होता याच्यात त्याने अरेंज केले बाय इंक्रीजिंग ॲटॉमिक मास, पिरियड्स अँड ग्रुप्स, प्रिडिक्टेड प्रॉपर्टीज, अनडिस्कवर एलिमेंट्स. लिमिटेशन काय होतं, सम ॲनोमिलेज विथ मॉडर्न ॲटॉमिक नंबर. जेव्हा ते अजून म्हणजे सापडलेले पण नव्हते, त्यानंतर ॲडजस्ट करण्यात आले आणि नंतर लास्टला फायनली बनला मॉडर्न पिरियोडिक टेबल. तर या चॅप्टरमध्ये एवढ्याच गोष्टी आहेत. तर याच्यात बघा मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये काय आलं, अरेंज बाय इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर, पिरियड्स, रोज अँड ग्रुप कॉलम होते, प्रॉपर्टीज रिपीट पिरियोडिकली, मेटल्स ऑन लेफ्ट, नॉन मेटल्स ऑन राईट. ॲडव्हान्टेज काय झाला, एक्सप्लेन मॉडर्न केमिकल बिहेवियर. तर या सगळ्या गोष्टी याच्यात इन्व्हॉल्व होत्या. तर बघा एकदा ओव्हरव्ह्यू घेऊन घ्या या चॅप्टरचा. त्यानंतर आपण पुढचं जे चॅप्टर आहे ते बघू. तर बघा थर्ड चॅप्टर आहे आपलं केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. तर या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट आणि कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या बघून घेऊ आपण. तर याच्यात आहे केमिकल रिॲक्शन्स. ठीक आहे. बॅलन्स रिॲक्शन पण आपल्या स्टेट बोर्डला येत नाही बॅलन्स रिॲक्शन. त्यानंतर रूल्स ऑफ रायटिंग केमिकल रिॲक्शन, बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन, टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. या सगळ्या गोष्टी आहेत आपल्या या चॅप्टरमध्ये. तर बघा आधी बघून घेऊ आपण काय काय गोष्टी असतात. तर केमिकल रिॲक्शनमध्ये प्रोसेस इन विच सबस्टन्सेस चेंज इन टू न्यू सबस्टन्स है ना. तर लेफ्ट हँड साईडला काय असतं, सबस्टन्स असतो, एलिमेंट्स असतो आणि राईट हँड साईडला प्रोडक्ट असतो. तर बघा रिॲक्टन्स. ठीक आहे. लेफ्ट हँड साईडला रिॲक्टन्स आणि राईट हँड साईडला प्रोडक्ट्स असतात. एक्झाम्पल काय आहेत, कंबशन, रस्टिंग, फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन. या सर्व काय आहेत, केमिकल रिॲक्शन आहेत. आता रूल्स काय आहेत, केमिकल रिॲक्शन लिहायचे रूल्स काय आहेत ते बघून घेऊ आपण. तर याच्यात आहे रिप्रेझेंट रिॲक्टन्स अँड प्रोडक्ट. तर रिॲक्टन्स लेफ्ट हँड साईडला असतील, प्रोडक्ट राईट हँड साईडला असेल. यूज केमिकल फॉर्म्युलाज, केमिकल फॉर्म्युलाजने बनतील. याच्यात इंडिकेट फिजिकल स्टेट. तर फिजिकल स्टेट पण इंडिकेट करतो आपण. तर जसं सॉलिड स्टेटमध्ये असेल, लिक्विड असेल आणि गॅस असेल, तर यस असतो सॉलिडसाठी, यल असतो लिक्विडसाठी, जी असतो गॅसेससाठी, आणि ॲक्वेस असेल AQ ॲक्वेससाठी असतो. ॲक्वेस म्हणजे काय, एखादं सोल्युशन जेव्हा मिक्स होतं आहे तर त्या कंडिशनला ॲक्वेस बोलतो आपण. ते जेव्हा मिक्स होऊन जातं तेव्हा त्याला आपण सोल्युशन बोलतो. नंतर शो डायरेक्शन विथ ॲरोज. आपण रिॲक्टन आणि प्रोडक्टच्या मध्ये काय दाखवतो, ॲरो दाखवतो. नंतर आहे बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. तर काय म्हटलं, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ इच एलिमेंट सेम ऑन बोथ साईड. दोघं साईडला एलिमेंट्स जे असतील ते काय असायला पाहिजे, रिॲक्टन्समध्ये आणि प्रोडक्ट्समध्ये लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड एलिमेंट्सचे नंबर्स ऑफ ॲटम्स जे आहेत ते इक्वल असायला पाहिजे. नंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. हे आहे जे रिॲक्टन्सचं वेट असेल तेच किती प्रोडक्टचं वेट असायला पाहिजे. स्टेप्स काय आहेत, राईट अनबॅलन्स इक्वेशन, काउंट ॲटम्स, ॲडजस्ट कोएफिशियंट अँड व्हेरीफाय बॅलन्स. हे स्टेप्स आहेत, याच्याने आपण काय करू शकतो, इक्वेशन बॅलन्स करू शकतो. त्यानंतर लास्ट टॉपिक आहे याच्यात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, केमिकल रिॲक्शन, टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन कोणकोणते असतात. पहिले आहे कॉम्बिनेशन किंवा मग सिंथेसिस रिॲक्शन. तर आपल्या बुकमध्ये कॉम्बिनेशन दिलं, आपण कॉम्बिनेशनच बोलू त्याला. तर कॉम्बिनेशन रिॲक्शन काय असेल, दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिॲक्टन्स असतील आणि त्याच्यापासून जर एक प्रोडक्ट बनत असेल तर त्याला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन बोलतो. जसं A+B हे दोन रिॲक्टन्स होते, दोघं ॲड केले तर ॲड करून आपल्याला काय भेटला, एक प्रोडक्ट भेटला, याला कॉम्बिनेशन रिॲक्शन बोलणार. दुसरा आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय, म्हणजे एक रिॲक्टन जो आहे
तो एक प्रोडक्टच आहे आणि त्याच्यापासून असे दोन आपल्याला रिॲक्टन्स मिळत आहेत, एलिमेंट्स भेटत आहेत. तर त्याला आपण काय बोलतो, डिकम्पोजिशन रिॲक्शन. म्हणजे एक सिंगल रिॲक्टंटपासून दोन प्रोडक्ट भेटत असतील, मिळत असतील, तर त्याला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणतो. तिसरा आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता काय आहे, हा ए आहे आणि इकडे बी आणि सी आहे. आता याच्यात काय होईल माहिती आहे का, हा जो सी आहे ना, हा ए सोबत येऊन बसेल केव्हा, जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा. तर म्हणजे हे काय सिंगल धोका म्हणू शकता तुम्ही याला. तर हे दोन जण होते, तर हा सी याच्यासोबत येऊन गेला यासोबत, म्हणजे काय ए सी प्लस बी सी होऊन गेला. तर याला काय बोलणार, ए सी प्लस बी होऊन गेला. तर म्हणजे हा सी याच्यासोबत जाऊन बसला, तर याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बोलतात. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, डबल धोका. काय होईल, हा डी जो आहे तो ए सोबत जाऊन बसेल आणि बी जो आहे तो सी जवळ जाईल. तर याला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतात. रेडॉक्स रिॲक्शन असते आणि न्यूट्रलायझेशन, ॲसिड प्लस बेस इज इक्वल काय बनेल, सॉल्ट प्लस वॉटर. तर हे सर्व टॉपिक जे होते ते तुमचे केमिकल रिॲक्शनचे आहेत. एकदा पूर्ण बघून घ्या, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल स्क्रीनशॉट घेऊन घ्या, पण इथेच तुमची रिव्हिजन पूर्ण होईल. त्यानंतर आता पुढे बघू याच्या पुढचं चॅप्टर. आता नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचं चॅप्टर नंबर 4, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बारनो, हा व्हिडिओ तुम्ही सकाळी सकाळी जाताना एकदा तरी बघून जा, म्हणजे तुमचं पूर्ण सायन्स पार्ट 1 जे आहे ते रिवाईज होऊन जाईल. ठीक आहे, या प्रकारे कोणीच यूट्यूबला सांगितलेलं नाही आहेत या गोष्टी. हे सर्व माइंड मॅप बनवलेले आहेत. खूप वेळ लागतो, पण तुम्हाला कसं आहे इझी वेने कसं समजता येईल त्या गोष्टी समजून घ्या. तर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे आपलं चॅप्टर नंबर 4 आहे. याच्यात एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्कल, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असे हे 3 टॉपिक आहेत. तर बघा, पहिला जो आहे त्याच्यात काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. तर पहिल्यामध्ये आहे इलेक्ट्रिक करंट ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम सोर्स टू डिव्हाइस, मेजर्स इन जूल. कशात मेजर करतो आपण, जूल्समध्ये. फॉर्म्युला काय आहे, ई इज इक्वल टू व्ही मल्टिप्लाय बाय आय मल्टिप्लाय बाय टी. ठीक आहे, एक्झाम्पल बल्ब्स, हीटर, मोटर्स हे सर्व काय आहेत, इलेक्ट्रिक डिव्हाइसेस आहेत. नंतर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर हिटिंग इफेक्ट काय काय आहेत, करंट प्रोड्यूस हीट इन कंडक्टर. आपण जे आधी ते लाल बल्ब यूज करायचो ना, CFL, तर ते काय आहे, उजेड तर द्यायचे पण त्याच्यासोबत ते हीट पण व्हायचे खूप. तर इलेक्ट्रिक करंट जिथे असतं तिथं हिटिंग इफेक्ट असतो. आपल्याकडे भरपूर ॲप्लिकेशन आहेत त्याचे, बघतो मी सांगतो तुम्हाला. तर जूल्स लॉ काय आहे, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. आणि प्रिकॉशन टू अवॉइड ओव्हर हिटिंग झाली तर आपला बल्ब वगैरे फुटून जायचा. ठीक आहे, तर बघा याचे ॲप्लिकेशन हिटिंगचे, इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक फ्यूज आणि बल्ब. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर मॅग्नेटिक इफेक्ट. आता आपल्याला राईट हँड थंब रूल आणि लेफ्ट हँड थंब रूल, फ्लेमिंग्स रूल हे आपल्याला दिलेले आहेत. तर याच्यात काय, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड. जिथे इलेक्ट्रिक करंट असतं तिथं मॅग्नेटिक फील्ड असते. ठीक आहे, राईट हँड थंब रूल सांगतो, ज्या साईडला डायरेक्शनला करंट फ्लो होत असेल त्या डायरेक्शनला थंब असायला पाहिजे आणि बाकीचे 4 बोटं फिरवले की आपल्याला डायरेक्शन मिळते मॅग्नेटिक फील्डची. इलेक्ट्रोमॅग्नेट. ठीक आहे, ॲप्लिकेशन कोणकोणते आहेत, इलेक्ट्रिक बेल. आपण काय करतो, जर समजा इलेक्ट्रिक बेल म्हणजे बटन जर दाबला तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं आणि त्याच्याने बेल वाजते आपल्या घरात. रिले आहे, त्यानंतर मोटर आणि जनरेटर. तर हे सर्व काय आहेत, ॲप्लिकेशन आहेत मॅग्नेटिक इफेक्टचे. तर एकदा बघा आणि ओव्हरव्ह्यू करून घ्या. तर बघूया आपण चॅप्टर नंबर 5. तर आपलं सायन्स पार्ट 1चं चॅप्टर नंबर 5 आहे हीट. तर बघा या हीटमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. पहिले तर आहे डेफिनेशन, लॅटेंट हीट. ठीक आहे, याच्यात 3 टाईप आहेत. नंतर ॲनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर. नंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे आणि हे जाऊ द्या. तर बघा हा जो टॉपिक आहे ना, हा प्रत्येक वर्षी येतो म्हणजे येतो. खूप इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित करून घ्या. थोडं समजणं कठीण आहे या टॉपिकला, पण याची डायग्राम करून ठेवा आणि तुम्हाला जेवढं समजत असेल त्या प्रकारे तो टॉपिक कवर करा. तर बघा याच्यात काय आहे, लॅटेंट हीट काय असते, हीट ॲब्झॉर्ब ऑर रिलीज ड्युरिंग चेंज ऑफ स्टेट विदाउट टेम्परेचर चेंज. ठीक आहे, जेव्हा स्टेट चेंज होते म्हणजे सॉलिड टू लिक्विड किंवा लिक्विड टू वेपर. ठीक आहे, तर त्याला लॅटेंट हीट बोलतात. टाईप्स कोणकोणते आहेत, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, सब्लिमेशन वगैरे हे पण आहेत टॉपिक, ते पण रीड करून घ्या. आता एक्झाम्पल काय आहे, मेल्टिंग आईस. आईस कसा होता, सॉलिडमध्ये होता, तो लिक्विडमध्ये झाला. नंतर बॉइलिंग ऑफ वॉटर, 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याला बॉईल केलं की त्यानंतर तो गॅसेसमध्ये कन्वर्ट म्हणजे स्टीममध्ये कन्वर्ट होतो वॉटर. नंतर आहे ॲनोमॅलियस बिहेवियर ऑफ वॉटर.
याच्यात काय आहे, मॅक्झिमम डेन्सिटी ॲट 4 डिग्री सेल्सिअस, एक्सपान्शन ऑफ फ्रीजिंग आणि इम्पॉर्टन्स फॉर ॲक्वेटिक लाईफ. नंतर आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. याच्यात काय काय आहे, हीट ॲक्वायर टू रेज 1 kg ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. फॉर्म्युला काय आहे, Q इज इक्वल टू MC डेल्टा टी. सी म्हणजे काय असते, स्पेसिफिक हीट ऑफ कॅपॅसिटी. नंतर एक्झाम्पल काय आहे, वॉटर गॅस हाय स्पेसिफिक हीट. आणि लास्ट रिकॉल, रिझोल्युशन महत्त्वाचं आहे आणि ड्यू पॉईंट ऑफ ह्युमिडिटी हे पण महत्त्वाचं आहे. तर बघा, रिझोल्युशन म्हणजे काय, मेल्टिंग अंडर प्रेशर, फ्रीजिंग वेन प्रेशर रिलीज. ठीक आहे, म्हणजे हा कोणता इफेक्ट असतो, जर समजा एखादा आईस असेल त्याच्यावर जर आपण प्रेशर टाकला, म्हणजे असा हात जर ठेवला तर तो मेल्ट व्हायला चालू होतो. किंवा मग रिफ्रीजिंग वेन प्रेशर रिलीज, आपण नंतर काय म्हणता, हात जर काढून घेतला तो परत जिथे पाणी बनलेलं असेल ना त्या आईसवर, तर तिथे परत पाणी बर्फ बनायला चालू होतं. तर हा रिझोल्युशन आहे. नंतर ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी काय असते, ड्यू पॉईंट म्हणजे टेम्परेचर ॲट विच एअर बिकम सॅच्युरेटेड, आणि ह्युमिडिटी काय असेल, अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन एअर. तर हे पूर्ण कशाचं होतं, हीट रिलेटेड आहेत हे सर्व टॉपिक, एकदा रिवाईज करून घ्या. नंतर याच्या पुढे आपण बघू चॅप्टर नंबर 6. तर आता सायन्स पार्ट 1चा चॅप्टर नंबर 6 आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्समध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डिस्पर्शन ऑफ लाईट, समरी बघून घेऊ लास्टला काय आहे ते. तर बघा, डेफिनेशन काय होऊन जाईल, बेंडिंग ऑफ लाईट्स ॲज इट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनादर ऑफ डिफरंट ऑप्टिकल डेन्सिटी. ठीक आहे, जेव्हा आपण एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये रिफ्रॅक्शन जातं, लाईट ट्रान्सफर होतो, तेव्हा तो आपला पाथ चेंज होऊन जातो, म्हणजे बेंड होऊन जातो. ठीक आहे, अवे फ्रॉम नॉर्मल किंवा मग टुवर्ड्स दी नॉर्मल या प्रकारे. कॉज काय आहे, चेंज इन स्पीड ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया. आता सॉलिडमध्ये जर आपण लाईट रिफ्रॅक्ट केला तर त्याचा स्पीड जो असेल तो वेगळा असेल. त्याचप्रकारे दुसऱ्या याच्यात म्हणजे रेअरर मीडियम आणि डेन्सर मीडियम असतात. तर डेन्सर मीडियममध्ये लाईटचा स्पीड कमी असतो, रेअरर मीडियममध्ये लाईटचा स्पीड जास्त असतो. तर एक्झाम्पल काय आहे, पेन्सिल ॲपियर बेंड इन वॉटर. वॉटरमध्ये जर पेन्सिल टाकली तर ती आपल्याला बेंड झालेली दिसते. स्पून पार्शली इमर्स इन वॉटर लुक्स ब्रोकन. ऑब्जेक्ट अंडर वॉटर ॲपियर क्लोजर दॅन दे आर. तर या प्रकारे आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. नंतर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय आहेत, तर बघा, पहिला आहे फर्स्ट लॉ, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल ॲट पॉईंट ऑफ अ इन्सिडेंट लाय इन अ सेम प्लेन. एकाच प्लेनमध्ये राहतील या तिघं गोष्टी. सेकंड लॉ काय म्हणतो, रेशो ऑफ साईन ऑफ अँगल ऑफ इंडायसेस इन्सिडन्स आय टू साईन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर इज कॉन्स्टंट फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया. नंतर टर्म्स कोणकोणते आहेत, अँगल ऑफ इन्सिडंट, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, नॉर्मल, परपेंडिक्युलर टू पॉईंट ऑफ इन्सिडंट, हे सर्व टॉपिक आहेत. रिफ्रॅक्शन इंडेक्स काय असते बघा, तर या गोष्टीत बघा, तर डेफिनेशन काय आहे, रेशो ऑफ स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. तर फॉर्म्युला एन इज इक्वल टू सी अपॉन व्ही असेल. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जी असते ती रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम. आणि रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वन मीडियम विथ रिस्पेक्ट टू अनादर. एक्झाम्पल काय आहे, एन हा जो सफिक्स 1 2 असतो म्हणजे 12 आहे, तर N2 2 वरती असतो आणि 1 खाली असेल. आणि याला जर आपण 2 1 लिहिलं तर याचा N1 वरती आणि N2 खाली येईल या प्रकारे. एक्झाम्पल काय आहेत, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.33. या 3-4 गोष्टी लक्षात राहू द्या, हे MCQ मध्ये विचारलं जातं. ग्लासची आहे 1.5 आणि डायमंडची आहे 2.42. त्यानंतर इम्पॉर्टन्स डिझायनिंग लेन्सेस, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आणि करेक्टिंग विजन या गोष्टींसाठी कामात येते. नंतर पुढचा टॉपिक आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. तर याचे ॲप्लिकेशन, रिलेटेड फेनॉमेनॉन जे आहेत ते सर्व बघून घेऊ आपण. तर बघा, डेफिनेशन काय म्हणते, स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट इंटू कॉन्स्टिट्युएंट कलर्स ड्यू टू डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस फॉर डिफरंट वेवलेंथ. आता एक व्हाईट कलरचा लाईट असेल, त्याला जर आपण प्रिझममध्ये टाकला तर तिथून 7 कलरचे लाईट बाहेर येतात. म्हणजे काय, रेनबो जे बोलतो ना, तर रेनबो पण काय आहे, डिस्पर्शन ऑफ लाईट. हे म्हणजे दोघं तिघं फेनॉमेनॉन येऊन जातात त्याच्यात. तर बघा, कॉज काय, व्हेरिएशन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ वेवलेंथ, क्रोमॅटिक डिस्पर्शन. तर या गोष्टीमुळे होत असतं. प्रिझम प्रोड्यूस 7 कलर्स आहे ना, विबग्युअर म्हणता असं उलटं आहे ना, विबग्युअर या प्रकारे, विबग्युअर असं लक्षात राहू द्या. तर रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो
अँड व्हायोलेट हे 7 कलर असतात. नंतर आहे रेनबो नॅचरल डिस्पर्शन इन वॉटर ड्रॉपलेट्स. एक वॉटर ड्रॉपलेटचा आपल्या याच्यात मेकॅनिझम दाखवलेला आहे आणि तेच सगळ्या वॉटर्समध्ये होत असतं म्हणून ते 7 कलर दिसत असतात. ॲप्लिकेशन काय आहेत? स्पेक्ट्रोस्कॉपी स्टडी ऑफ लाईट स्पेक्ट्रम, रेनबो फॉर्मेशन, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट, प्रिझम आणि स्पेक्ट्रोमीटर. रिलेटेड फेनॉमेनॉन काय आहेत? क्रोमॅटिक ॲब्रेशन इन लेन्सेस आणि न्यूटन्स एक्सपेरिमेंट विथ प्रिझम. समरी बघा, समरीमध्ये काय गोष्टी दिल्या आहेत तर लाईट बेंड्स वेन इंटरिंग अ न्यू मीडियम, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन गवर्न बेंडिंग, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स क्वालिफाईज बेंडिंग अँड डिस्पर्शन, सेपरेट कलर ऑफ लाईट. तर हे सर्व टॉपिक आहेत. थोडं चॅप्टर मोठा आहे, व्यवस्थित बघून घ्या. स्क्रीनशॉट घेता येते असेल तर चांगला स्क्रीनशॉट घ्या हाय क्वालिटीमध्ये. तर हे होतं आपलं चॅप्टर नंबर 6. बघा 20 मिनटात आपले 6 चॅप्टर झालेले आहेत. जवळपास पुढचे 10-15 मिनटात आपले उरलेले चॅप्टर पण होतील. तर व्हिडिओमध्ये राहा, पूर्ण व्हिडिओ बघा. तुमची पूर्ण जे टॉपिक आहेत ते कवर होऊन जातील आणि पेपर लिहायला इझी जाईल तुम्हाला. तर इथे एक काय राहिलं का फॉर्म्युला आहे तो बघून घ्या. तर चला पुढचं चॅप्टर बघू आता, चॅप्टर नंबर 7. तर पुढचं चॅप्टर आहे आपलं लेन्सेस. तर लेन्सेसमध्ये चॅप्टर 7 जे आहे हे परत परत आलेलं आहे. तर बघा लेन्सेसमध्ये त्याचे डेफिनेशन, कॉन्वेक्स कॉन्केव काय असतं. तर बघा डेफिनेशन काय आहे? ट्रान्सपरंट मटेरियल विथ कर्व सरफेस दॅट रिफ्रॅक्ट्स लाईट टू फॉर्म इमेजेस. तर टाईप्स कोणकोणते आहेत? कॉन्वेक्स लेन्स कन्व्हर्जिंग आणि कॉन्केव लेन्स ही डायव्हर्जिंग असेल. कॉन्केव लेन्स डायव्हर्जिंग. तर बघा थिकर ॲट अ सेंटर दॅन एजेस आणि कन्वर्ज पॅरलल रेस टू फोकस. आणि जे कॉन्केव लेन्स असतील ते थिनर ॲट सेंटर दॅन एजेस अँड डायव्हर्ज पॅरलल रेज. फोकल पॉईंट असतो पॉईंट वेअर रेज कन्वर्ज टू ॲपियर टू डायव्हर्ज. आणि फोकल लेंथ स्मॉल एफ डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड फोकस. तर या गोष्टी आहेत. त्यानंतर साईन कन्व्हेक्शन महत्त्वाचं आहे, हे पण पेपरमध्ये विचारलं जातं, तुम्हाला लिहायला लावले जातात तिथं साईन कन्व्हेन्शन कसे असतात. तर बघा कार्टेशियन साईन कन्व्हेन्शन आहेत. लाईट ट्रॅव्हल्स लेफ्ट राईट अलॉंग प्रिन्सिपल ॲक्सिस, डिस्टन्स मेजर फ्रॉम ऑप्टिकल सेंटर, रिअल इमेज जी असेल ती पॉझिटिव्ह, व्हर्च्युअल इमेज जी असेल ती निगेटिव्ह, हाईट अबोव ॲक्सिस पॉझिटिव्ह, हाईट बिलो दी ॲक्सिस निगेटिव्ह. याच्यात लेन्स फॉर्म्युला काय आहे? 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. हा लेन्सचा फॉर्म्युला आहे, म्हणजे 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. ठीक आहे. नंतर यू काय असतो? ऑब्जेक्ट डिस्टन्स, व्ही असतं इमेज डिस्टन्स आणि एफ असतो फोकल लेंथ. नंतर आहे रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्टेड लाईट. तर याच्यात कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव लेन्स असे दोन असतात. तर बघा रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस पासेस थ्रू फोकस, रे थ्रू ऑप्टिकल सेंटर गोज स्ट्रेट आणि रे थ्रू फोकस एमर्ज पॅरलल. नंतर याच्यात पण रे पॅरलल टू ॲक्सिस ॲपियर्स टू कम फ्रॉम फोकस, रे थ्रू ऑप्टिकल सेंटर गोज स्ट्रेट and ray towards the focus emerge parallel. Image can be real or virtual based on object position. तर या गोष्टी लक्षात राहू द्या. नंतर आहे वर्किंग ऑफ ह्युमन आय अँड लेन्स. हे एक आहे महत्त्वाचं. ह्युमन आय पण आपल्याला याच चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. तर स्ट्रक्चर बघा काय काय असतं ह्युमन आयमध्ये? कॉर्निया, प्युपिल, लेन्स, रेटिना, ऑप्टिक नर्व या सगळ्या गोष्टी असतात. फंक्शन काय आहे? लेन्स ॲडजस्ट फोकल लेंथ फॉर नियर फार ऑब्जेक्ट्स अकोमोडेशन. आणि सिलेरी मसल्स जे असतात ते कॉन्ट्रॅक्ट ऑर रिलॅक्स टू फोकस ऑब्जेक्ट्स ऑन रेटिना. म्हणजे काय, जसं एकदम अचानक लाईट गेला तर ते आपले डोळे बारीक होतात आणि जर समजा आपल्याला जर व्यवस्थित दिसत नसेल तर आपण डोळे थोडे मोठे करून बघत असतो. तर हे कोण करतात? सिलेरी मसल्स जे असतात त्यांच्या थ्रू होत असतात. नॉर्मल विजन काय? ऑब्जेक्ट फोकस ऑन रेटिना. तर बघा याच्यात डिफेक्ट्स असतात, डिफेक्ट विजन अँड देअर करेक्शन. तर पहिला आहे मायोपिया, ठीक आहे. दुसरा आहे हायपरमेट्रोपिया, तिसरा आहे प्रेसबायोपिया. हे दोन नाही आहेत आपल्याला म्हणून ते काही सांगत नाही मी तुम्हाला. तर बघा मायोपिया काय आहे? शॉर्ट साईडनेस, नियर साईडनेस म्हणतो आपण. इमेज फॉर्म्स बिफोर रेटिना, रेटिनाच्या अगोदर फॉर्म होती इमेज म्हणून ते क्लिअर दिसत नाही, ब्लर दिसतं. नंतर करेक्ट युजिंग कॉन्केव लेन्सने हा डिफेक्ट जो आहे तो करेक्ट केला जातो. जो चष्मा लावला जातो तो कॉन्केव लेन्सचा असतो.
नंतर याच्यात दुसरा आहे हायपरमेट्रोपिया, लॉंग साइडनेस म्हणजे काय म्हणतात त्याला, फार साइडनेस बोलतो आपण, म्हणजे याच्यात जवळचं दिसतं लांबचं दिसत नाही, याच्यात लांबचं दिसतं जवळचं दिसत नाही. तर इमेज फॉर्म बिहाइंड द रेटिना म्हणजे काय, रेटिना जो असतो ना त्याच्या मागे इमेज कांता बनत असते, त्यामुळे आपल्याला ती ब्लर दिसते. तर करेक्ट केलं जातं हे कॉन्व्हेक्स लेन्सने. डायग्राम दिलेले आहेत, डायग्राम काढा व्यवस्थित आणि एक्सप्लेन करा. प्रेस बायोपिया हा जास्त करून म्हाताऱ्या लोकांना होतो. याच्यात काय होतं, लॉस ऑफ लेन्स इलॅस्टिसिटी विथ एज करेक्टेड युजिंग बायफोकल लेन्स. याच्यात कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स असे दोघं लेन्स यूज केले जातात. तर हे जरा व्यवस्थित लक्षात राहू द्या तुम्ही. त्यानंतर युजेस ऑफ लेन्सेस आहेत, हे पण आहे तुम्हाला. तर आय ग्लासेसमध्ये आपण यूज करतो करेक्ट विजन डिफेक्ट्स. त्यानंतर कॅमेराज, मायक्रोस्कोप, टेलिस्कोप फॉर्म क्लिअर इमेज, मॅग्निफाईंग ग्लासेस इनलार्जिंग ऑब्जेक्ट्स, प्रोजेक्टर फोकस अँड प्रोजेक्ट इमेजेस, सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट, स्पेक्ट्रोमीटर आणि बायनोक्युलर्स या गोष्टींमध्ये यूज केलं जातं. समरी बघून घेऊ थोडक्यात. तर बघा याच्यात काय आहे, कॉन्व्हेक्स कन्व्हर्जिंग फॉर्म रिअल व्हर्च्युअल इमेज, कॉन्केव्ह असेल डायव्हर्जिंग ऑलवेज फॉर्म व्हर्च्युअल इमेज. लेन्स फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, मॅग्निफिकेशन फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ह्युमन आय वर्क्स युजिंग अकोमोडेशन, ह्युमन आयची डायग्राम तो वर्क्स कसं करतो त्या गोष्टी. नंतर डिफेक्ट करेक्टेड बाय युजिंग ॲप्रोप्रिएट लेन्सेस. तर हे सर्व टॉपिक आहेत, तुम्हाला एकदा ओव्हरव्ह्यू करून घ्या. मी तर माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेले आहेत, कारण की आता जास्त टाईम पण नाही आहे, म्हणून जास्त लॉंग व्हिडिओ पण नाही बनवू शकत. तर हे सर्व तुमचं होतं लेन्सेस रिलेटेड. तर आता पुढचं चॅप्टर बघू आपण. असेच फक्त 3 चॅप्टर उरलेले आहेत, ते पण रिवाईज करून घ्या, हेल्प होईल तुम्हाला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपले व्हिडिओ जसे पण येतील तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. कारण की आपण सायन्स पार्ट 2चे जे आहेत ते पण असे करून घेणार आहोत, पण तो थोडासा लॉंग व्हिडिओ असेल, त्याला आपल्याला वेळ आहे अभ्यास करायला त्यासाठी. तर बघा आता चॅप्टर नंबर 8 जे आहे मेटॅलर्जी ते चालू करू आपण. 2 मिनटात मी 2 मिनटं नाही, काही सेकंदात आणून घेऊन येतो. तर आपलं चॅप्टर 8 आहे सायन्स पार्ट 1चं मेटॅलर्जी. तर हे चॅप्टर पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की हे चॅप्टर खूप विचारलं जातं, खूप मोठं चॅप्टर आहे. तर बघा रिवाईज करून घेऊ कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स, मेटॅलर्जी काय असतं, वेरियस कॉन्सेप्ट काय काय आहेत त्याचे, त्यानंतर रिॲक्टिव्हिटी, सिरीज ऑफ मेटल्स, आयोनिक कंपाऊंड्स आणि मग समरी बघून घेऊ त्याची. तर बघा चालू करू आपण. पहिला आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. तर बघा फिजिकल प्रॉपर्टीज, मेटल कसे असतात, लस्टर असतात म्हणजे चमकणारे असतात, शायनी सरफेसवाले असतात. मालेबिलिटी म्हणजे काय, कॅन बी हॅमर इंटू शीट्स. आपण मेटल्सला हॅमर करून करून त्याला एकदम बारीक चपटं बनवू शकतो. जसं की बघा आपण काजू कतली खातो ना, काजू कतलीवर आपण कधी कधी जे मोठे मोठे लोक राहतात ते चांदी पण खाऊन घेतात, म्हणजे एवढ्या बारीक थिन लेअरमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो मेटलला. नंतर डक्टिलिटी असते, कॅन बी ड्रॉन इंटू वायर्स. आपण मेटलला एवढं बारीक याच्यात करू शकतो, म्हणजे त्याला वायरमध्ये पण कन्वर्ट करू शकतो. मेटल्स जे असतात त्यांची कंडक्टिव्हिटी ही गुड असते. हीट अँड इलेक्ट्रिसिटी गुड कंडक्टिव्हिटी असते. सोनोरिटी म्हणजे काय, जर समजा आपण मेटलला जर ठोकलं तर आवाज होतो है ना, साऊंड प्रोड्यूस होतो, तर प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्रायकिंग. नंतर आहे डेन्सिटी, जनरली हाय सॉलिड फॉर्ममध्ये असतात. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स जनरली हाय असतो त्यांचा. ठीक आहे, तर हे सर्व प्रॉपर्टीज होत्या कशाच्या, मेटलच्या. नंतर आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल. तर रिॲक्शन विथ ऑक्सिजन फॉर्म्स ऑक्साईड, रिॲक्शन विथ वॉटर फॉर्म्स हायड्रोक्साईड प्लस H2 ॲक्टिव्ह मेटल, रिॲक्शन विथ ॲसिड प्रोड्यूस सॉल्ट प्लस H2, रिॲक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन पोझिशन इन रिॲक्टिव्हिटी सिरीज, कोरोजन अँड रस्टिंग हा एक टॉपिक आहे. नंतर बघूया आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. हे कसे राहतात, डल ॲपिअरन्स, जास्त शायनी दिसत नाही. हे ब्रिटल असतात, जसा आपला चॉक असतो ना खडू त्या प्रकारचे असतात, म्हणजे त्यांना जर तोडलं तर ते असे बारीक पार्टिकल्समध्ये कन्वर्ट होऊन जातात. नॉट मालेबल ऑर डक्टाईल, ते जर ब्रिटल आहेत त्यांना जर हॅमर केलं तर ते तुटून जातील, पार्टिकल्समध्ये कन्वर्ट होऊन जाईल. पुअर कंडक्टर्स असतात एक्सेप्ट ग्राफाईट. ग्राफाईट हा गुड कंडक्टर आहे, हा तर आहे नॉन मेटल पण काय आहे, गुड कंडक्टर आहे. लो डेन्सिटी असते यांची आणि लो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट असतो. तर चला परत केमिकल प्रॉपर्टीज बघून घेऊ नॉन मेटलचे. तर काय, रिॲक्शन विथ ऑक्सिजन ऑक्साईड्स ॲसिडिक ऑर न्यूट्रल असतात, रिॲक्शन विथ हायड्रोजन हायड्रेट आणि रिॲक्शन विथ मेटल्स आयोनिक कंपाऊंड्स असतात.
त्यानंतर मेटॅलर्जीमध्ये बघा कोणकोणते कॉन्सेप्ट आहेत आणि काय काय प्रोसेस आहेत बघून घेऊ आपण. तर बघा, ओर असतो जो नॅचरल सोर्स ऑफ मेटल असतो. नंतर मिनरल्स काय असतात, युजफुल कंपाऊंड फ्रॉम विच मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड. मिनरल्स आपण कोणाला बोलतो, ज्याच्यापासून आपल्याला मेटल भेटत असेल अशाला आपण मिनरल्स बोलतो. एक्स्ट्रॅक्शन स्टेप कोणकोणते असतात बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, फ्लोटेशन, मॅग्नेटिक सेपरेशन. नंतर आहे रिडक्शन ऑफ ओर, इलेक्ट्रोलायटिक आणि स्मेल्टिंग. रिफायनिंग केलं जातं, डिस्टिलेशन, इलेक्ट्रोलायसिस आणि झोन रिफायनिंग. तर या स्टेप्स आहेत जे आपण करत असतो. ठीक आहे, डिटेलमध्ये दिलेलं आहे आपल्या बुकमध्ये, थोडंसं रीड करा तर लक्षात येईल. आणि ऑलरेडी रीड केलेलं असेल तर हे फक्त तुमची काय आहे, रिव्हिजन आहे, लास्ट मिनिट रिव्हिजन. नंतर आहे अलॉय, होमोजिनस मिक्सचर ऑफ मेटल्स, ब्रास, ब्रॉन्झ आणि स्टील. हे सर्व काय आहेत, अलॉय आहेत. अलॉय म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मेटल मिक्स करून त्यांच्या प्रॉपर्टीज म्हणजे आपल्याला पाहिजे तशा त्यांना इन्क्रीज केलं जातं किंवा डिक्रीज केलं जातं, त्याला आपण अलॉय बोलतो. तर युजेस ऑफ मेटल्स अँड अलॉय. नंतर आहे रिॲक्टिव्हिटी सिरीज. तर रिॲक्टिव्हिटी सिरीज कशी आहे, ऑर्डर ऑफ मेटल अकॉर्डिंग टू रिॲक्टिव्हिटी. तर हे एक्झाम्पल दिलेलं आहे, थोडंसं बघून घ्या व्यवस्थित. प्रेडिक्स डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. नंतर आहे आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड काय असतो, तर आयोनिक कंपाऊंड फॉर्म बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होल्ड आयन्स टुगेदर. हाय असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि हाय मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट्स असतो. कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी इन मोल्टन सोल्युशन स्टेट, सॉल्युबल इन वॉटर. एक्झाम्पल आहे NaCl, KBr आणि CaO. समरी बघून घेऊ काय काय आहे चॅप्टरमध्ये. तर मेटल लस्टरस, मालेबल, डक्टाईल, रिॲक्टिव्हिटी. नॉन मेटल ब्रिटल, नॉन कंडक्टर, ॲसिडिक ऑक्साईड. मेटॅलर्जीमध्ये ओव्हर, कॉन्सन्ट्रेशन, रिडक्शन, रिफायनिंग. रिॲक्टिव्हिटी सिरीज गाईड्स मेटल एक्स्ट्रॅक्शन अँड डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आयोनिक कंपाऊंड मेटल प्लस नॉन मेटल, तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स बॉन्ड्स बनतात. तर हे सर्व चॅप्टर होतं तुमचं जे रिवाईज केलेलं आहे आपण काही 2-3 मिनिटामध्ये, ते म्हणजे मेटॅलर्जी. हे सर्व पॉईंट्स आहेत, एकदा कवर करून घ्या. यानंतर आपण चॅप्टर नंबर 9 बघू आणि 10 बघू आणि आपला व्हिडिओ समाप्त करू. तर बघा, चॅप्टर नंबर 9 चालू करू आता आपण. तर सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 9 आहे कार्बन कंपाऊंड. हे पण महत्त्वाचं चॅप्टर आहे, सोपं आहे आणि इझी आहे. तर याच्यात काय काय टॉपिक आहेत ते कवर करू आधी. तर बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड, हायड्रोकार्बन्स, फंक्शनल ग्रुप्स अँड होमोलॉगस सिरीज आहे. कार्बन अ वर्सटाईल एलिमेंट आहे. नॉमेनक्लेचर कार्बन कंपाऊंड. नंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स, मायक्रो मॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स आणि समरी बघून घेऊ. तर बघा, पहिलं जे आहे ते आपण चालू करू. तर कार्बन फॉर्म्स कोव्हॅलंट बॉन्ड, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, कॅन फॉर्म सिंगल, डबल, ट्रिपल बॉन्ड्स. पार्टेशन असता ॲबिलिटी ऑफ कार्बन टू फॉर्म लॉंग चेन्स, फॉर्म स्ट्रेट, ब्रांच अँड सायक्लिक चेन. फॉर्म स्टेबल कंपाऊंड ड्यू टू स्ट्रॉंग C सिंगल बॉन्ड अँड C सिंगल बॉन्ड H बॉन्ड्स. हायड्रोकार्बन्स बोलता याला. नंतर आहे हायड्रोकार्बन्स, फंक्शनल ग्रुप्स अँड होमोलॉगस सिरीज. तर पहिले बघू आपण फंक्शनल हायड्रोकार्बन. तर हायड्रोकार्बनमध्ये कंपाऊंड्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन आणि कार्बनचा कंपाऊंड असतो. तर अल्केन्स केव्हा असता, सिंगल बॉन्ड असतो तेव्हा अल्केन्स असता सॅच्युरेटेड. अल्किन्स असता डबल बॉन्ड असेल तेव्हा अनसॅच्युरेटेड. अल्काइन्स असता ट्रिपल बॉन्ड अनसॅच्युरेटेडमध्ये. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असतात बेंझिन, रिंग. तर हे आहे हायड्रोकार्बन्स. फंक्शनल ग्रुप आहेत. तर फंक्शनल ग्रुप बघा, फंक्शनल ग्रुप ॲटम्स ऑर ग्रुप्स रिस्पॉन्सिबल फॉर केमिकल बिहेवियर. अल्कोहोल असतो तो सिंगल बॉन्ड OH असतो. अल्डिहाइड असतो सिंगल बॉन्ड CHO. कीटोन असतो C डबल बॉन्ड O. कार्बोझायलिक ॲसिड असतो सिंगल बॉन्ड COOH आणि अमाइन असतो सिंगल बॉन्ड NH2. तर हे फंक्शनल ग्रुप आहेत. नंतर आहे होमोलॉगस सिरीज. तर होमोलॉगस सिरीज काय आहे, ग्रुप ऑफ कंपाऊंड्स विथ सेम फंक्शनल ग्रुप अँड जनरल फॉर्म्युला. तर ग्रॅज्युअल चेंजेस इन फिजिकल प्रॉपर्टीज अँड सेम केमिकल प्रॉपर्टीज. तर हे होमोलॉगस सिरीज होतं. त्यानंतर आहे कार्बन वर्सटाईल इलेमेंट. तर फॉर्म्स बॉन्ड विथ C कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर हॅलोजन्स. ठीक आहे, फॉर्म्स चेन, ब्रांच अँड रिंग कांता. बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री. फॉर्म्स सिम्पल मॉलिक्युल्स CH4. त्यानंतर मायक्रोमॉलिक्युल्स, प्रोटीन्स, DNA. याच्यात पण कार्बन असतो. नंतर नॉमेनक्लेचर आहे, हा टॉपिक पण महत्त्वाचा आहे. तर बघा, याच्यात आहे IUPAC रूल. नंतर आयडेंटिफायज लॉंगेस्ट कार्बन चेन, नंबर द चेन फ्रॉम
एंड नियरेस्ट फंक्शनल ग्रुप, नेम सबस्टिट्यूशन अँड फंक्शनल ग्रुप. तर एक्झाम्पल आहे CH4 मिथेन असतो, C2H6 इथेन असतो, CH3 CH2OH इथेनॉल असतो. इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिड याच्याबद्दल पण सांगितलेलं आहे, थोडं रीड करून घ्या. नंतर आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स, कंबशन, सबस्टिट्यूशन, ॲडिशन, ऑक्सिडेशन आणि पॉलिमॉर्फिझम, पॉलिमरायझेशन हे आहेत. नंतर मायक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. तर मायक्रोमॉलिक्युल्स याच्यात काय काय दिलं आहे, मायक्रोमॉलिक्युल्समध्ये येतात लार्ज मॉलिक्युल इसेन्शियल फॉर लाईफ, जसे कार्बोहायड्रेट, स्टार्च, सेल्युलोज, प्रोटीन, केराटिन, कोलॅजिन, न्यूक्लिक ॲसिड, DNA, RNA. लिपिड्स असतात फॅट्स आणि ऑइल. सिंथेटिक पॉलिमर्स असतात नायलॉन, टेफ्लॉन आणि पॉलिइथिलीन. प्रॉपर्टीज स्ट्रॉंग, ड्युरेबल, हीट रेजिस्टंट आणि फ्लेक्झिबल असतात. तर एकदा ओव्हरऑल करून घ्या व्यवस्थित. तर हे सर्व होतं आपलं कार्बन कंपाऊंडबद्दल. तर सर्व चॅप्टर बघा, ओव्हरव्ह्यू करून घ्या रिव्हिजन म्हणून. आता लास्ट चॅप्टर बाकी आहे, जास्त वेळ न घालवता आपण शेवटचं चॅप्टर बघूया आता. तर आपलं लास्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 10, स्पेस मिशन. तर बघा, स्पेस मिशनमध्ये या गोष्टी आहेत दिलेल्या. स्पेस मिशन, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, आर्टिफिशियल सॅटेलाइट, क्लासिफिकेशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट, ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट, स्पेस मिशन अवे फ्रॉम अर्थ. तर चला पहिले जे आहे पहिलं बघू आपण. तर पहिल्यामध्ये डेफिनेशन आहे, ऑब्जेक्टिव्ज आहेत आणि एक्झाम्पल आहेत. तर बघा, ह्युमन ऑर रोबोटिक्स मिशन टू एक्सप्लोर स्पेस बियॉन्ड अर्थ. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, सायंटिफिक रिसर्च, सॅटेलाइट डेव्हलपमेंट, ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्वेशन, स्पेस एक्सप्लोरेशन. एक्झाम्पल आहेत इस्रो, चंद्रयान, मंगलयान, नासा, ॲपोलो, ओयागर, हबल टेलिस्कोप. तर हे एक्झाम्पल्स आहेत. सॅटेलाइट व्हेकल, त्याचे कंपोनंट्स, एक्झाम्पल आणि टाईप्स बघून घेऊ. तर बघा, सॅटेलाइट व्हेकल्स जे आहेत, रॉकेट्स यूज टू प्लेस सॅटेलाइट्स इनटू ऑर्बिट. कॉम्पोनंट आहेत प्रोपेलंट, फ्यूल प्लस ऑक्सिडायझर. इंजिन आहे प्रोव्हाइड्स थ्रस्ट, पेलोड, सॅटेलाइट स्पेसक्राफ्ट. एक्झाम्पल आहे PSLV. तर PSLV जो आहे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे, फुल फॉर्म पण लक्षात राहू द्या. GSLV आहे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. फाल्कॉन आहे 9, स्पेस एक्स. टाईप्स ऑफ लॉन्चर आहेत लो अर्थ ऑर्बिट LEO, जिओ स्टेशनरी ऑर्बिट GEO आणि पोलर ऑर्बिट. त्यानंतर आहे आर्टिफिशियल सॅटेलाइट. आर्टिफिशियल सॅटेलाइट्समध्ये ह्युमन मेड ऑब्जेक्ट प्लेस इन ऑर्बिट अराउंड अर्थ ऑर अदर प्लॅनेट, त्याला आर्टिफिशियल सॅटेलाइट बोलतो. फंक्शन्स काय काय आहेत, कम्युनिकेशन, वेदर फोरकास्टिंग, नेव्हिगेशन, GPS, सायंटिफिक ऑब्झर्वेशन. कंपोनंट्स आहेत सोलार पॅनल्स, सेन्सर, कम्युनिकेशन सिस्टम, थ्रस्टर्स फॉर ऑर्बिट करेक्शन. नंतर आहे क्लासिफिकेशन आर्टिफिशियल सॅटेलाइट बेस ऑन ऑर्बिट आणि बेस ऑन फंक्शन असे दोन आहेत. तर याच्यात लो ऑर्बिट जे असतात 200 to 2000 किलोमीटर, मीडियम अर्थ ऑर्बिट 2000 to 35,000 किलोमीटर, जिओ स्टेशनरी ऑर्बिट अबोव 36,000 किलोमीटर. त्यानंतर बेस ऑन फंक्शन आहेत कम्युनिकेशन सॅटेलाइट, मेटेरोलॉजिकल सॅटेलाइट्स, नेव्हिगेशन सॅटेलाइट्स, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट आणि सायंटिफिक सॅटेलाइट्स. नंतर आहे ऑर्बिट आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. तर याच्यात कोणकोणते येतात, लो अर्थ ऑर्बिट, अर्थ ऑब्झर्वेशन, स्पाय सॅटेलाइट ISS, मिडियम अर्थ ऑर्बिट जे नेव्हिगेशन आणि GPS साठी असतात, जिओ स्टेशनरी ऑर्बिट कम्युनिकेशन आणि वेदरसाठी, पोलर ऑर्बिट जे आहेत पासेस ओव्हर पोल्स, ग्लोबल कव्हरेज, सन सिंक्रोनस ऑर्बिट, कॉन्स्टंट सनलाईट फॉर इमेजिंग. नंतर लास्ट आहे स्पेस मिशन अवे फ्रॉम अर्थ. तर बघा, मून मिशन चंद्रयान अपोलो, मार्स मिशन मंगलयान मार्स रोवर, डीप मिशन ओयागर हबल टेलिस्कोप. ऑब्जेक्टिव्ह होते स्टडी अदर प्लॅनेट, सर्च फॉर लाईफ, स्टडी सोलार सिस्टम अँड युनिवर्स. टेक्नॉलॉजीज आहेत रोबोटिक्स, स्पेसक्राफ्ट, सॅटेलाइट विथ सेन्सर अँड कॅमेरा, कम्युनिकेशन वाय डीप स्पेस नेटवर्क. तर बघा, सर्व चॅप्टर कवर झालेले आहेत. तर सर्व माइंड मॅप व्यवस्थित बघून घ्या, एकदा रिवाईज करून घ्या. तुम्हाला पेपरसाठी ऑल द बेस्ट, चांगला पेपर लिहा. नंतर आपण सेम व्हिडिओ बनवू सायन्स पार्ट 2साठी. त्याच्यासाठी जे नवीन असतील चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पेपरसाठी ऑल द बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.